आपल्या गणेश बाबांच्या पावन झालेल्या नगरीमध्ये आज आपल्या शिवशंभो शिक्षण संकुल कनेर व शिवशंभो शिक्षण संकुल जळगावे यांच्या माध्यमातून आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमासाठी आज आपल्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आपल्या पुणे बोर्डाचे राजेश जावेद साहेब आपल्याला लाभलेले आहेत। प्रथम त्यांचा मी आपल्या संस्थेच्या वतीने स्वागत करतो। तसेच याच कार्यक्रमासाठी आज पुण्याचे एपे गुळिक साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। प्रथम त्यांचंही आपल्या या शिवशंभो शिक्षण संकुल कनेर व शिवशंभो शिक्षण संकुल जळगावे या दोन्हीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो। तसेच सर्व पाहुण्याची नावं घेत नाही, पण सर्वजण आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व स्टेजवरील लोकांचंही या शिवशंभो शिक्षण संकुलाच्या वतीनं स्वागत करतो। तसेच आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांचं आपल्या शिवशंभो शिक्षण संकुल कनेर व शिवशंभो शिक्षण संकुल जळगावे या दोन्ही संकुलाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो आणि माझ्या प्रस्तावाला सुरुवात करतो। या आपल्या संस्थेची स्थापना 2014 साली फक्त 60 विद्यार्थी आपल्या कनेरमध्ये स्थापना झालेली असताना कनेर गावामध्ये आपल्या संस्थेची स्थापना करत असताना या ठिकाणी कोण माणूस सुद्धा उभा राहत नव्हतं। अशा ठिकाणी आज आपल्या संस्थेचा वटवृक्ष वाढतोय। ही संस्था सुरू झाल्यानंतर फक्त आपल्या संकुलामध्ये 60 विद्यार्थी होते। 60 विद्यार्थी ही संस्था सुरू झाली, फक्त आपल्या गणेश बाबाच्या पावन नगरी असल्यामुळं या संस्थेचे 60 चे आज 1,500 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत। आपल्या संस्थेचा प्रत्येक वर्षी करता आले काय आपण संस्था फक्त 11वी आणि 12वी सुरू केली। 2014 साली फक्त आपण 11वी आणि 12वी सुरू केली। बघा आपल्या संस्थेचा आलेख कसा आहे। 2014 साली 11वी 12वी सुरू केली असताना फक्त 60 विद्यार्थी होते। 2016 बघा 11वी 12वी 2016 पर्यंत चालवली आपण। 2016 साली आपण 5वी ते 10वी माध्यमिक विद्यालय सुरू केलं। 5वी ते 10वी विद्यालय सुरू केल्यानंतर आपण सुरू करत असताना आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ करत होतो, पण विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये फक्त विद्यार्थी शिक्षणासाठी सर यावं अशी आपली अपेक्षा नव्हती। तर त्या शिक्षणाबरोबर आपला विद्यार्थी घडत जावा, त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळावं याचा आपण प्रयत्न करत होतो। आपल्याला सांगायचं झालं बिचुकले सर, तर यावर्षी आपल्या खेळामध्ये विद्यापीठात आपल्या सोलापूर जिल्ह्याचं विद्यापीठाचं नेतृत्व आपले शिवशंभो महाविद्यालय करत होतं। पूर्ण प्रत्येक गटामध्ये कुस्ती खेळामध्ये आपल्या शिवशंभो महाविद्यालय आपल्या सोलापूर जिल्ह्याचं आपल्या सोलापूर विद्यापीठाचं नेतृत्व फक्त आपलं कनेर महाविद्यालय करत होतं। ही झाली खेळाची प्रगती। त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याला खो खोच्या स्पर्धा होत्या सर, कबड्डीच्या स्पर्धा होत्या। कबड्डीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपलं शिवशंभो महाविद्यालय, शिवशंभो ज्युनियर कॉलेज आणि शिवशंभो माध्यमिक विद्यालयामध्ये 17 वर्षी 19 वर्ष वयोगट मुलं आणि मुली आपल्या तालुक्यात माहेश्वर तालुक्यामध्ये एवढे शाळा आहेत, पण आपल्या माहेश्वर तालुक्याचं प्रतिनिधित्व जिल्ह्याला फक्त आपलं शिवशंभो ज्युनियर कॉलेज आणि शिवशंभो माध्यमिक विद्यालय करत होतं। नुसत्या आपण खेळाकडेच लक्ष न देता शाळेमध्ये आपल्या वक्तृत्व स्पर्धा, मुलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये तयार व्हावे, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इतर मुलांना ऍक्टिव्हिटी आहेत। आपला मुलगा कोणत्याही गोष्टीमध्ये पाठीमागे राहू नये म्हणून आपण बऱ्याच गोष्टीचं आयोजन करतो। आपल्या पाहुण्यांना सांगू इच्छितो की आपण संस्था ओपन केल्यापासून आता आजपर्यंत आपल्या संस्थेमधील 50 विद्यार्थी डॉक्टर झाले, 50 ते 60 विद्यार्थी डॉक्टर, 50 ते 60 विद्यार्थी इंजिनियर, 50 ते 60 विद्यार्थी फार्मासिस्ट झाले सर। एवढं सगळं करत असताना आपण क्षमतेने विद्यार्थ्यांचं शिक्षण घेतात। प्रोसिजर आपली 120 ची बॅच होती सर। 120 ची बॅच असताना आपल्याला यावर्षी 20% जागा होती। एवढे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा शिक्षण घेत आहेत आणि एवढे आपण न थांबता यावर्षीपासून आपण आपल्या संस्थेचं नवीन शिवशंभो BCS कॉलेज कनेर या ठिकाणी आणि जळगाव या ठिकाणी नवीन BCS कॉलेज सुरू केले आहेत। दोन्ही स्टेट आपली 160 विद्यार्थ्यांची मान्यता आहे। यावर्षी आपल्याला पहिलंच वर्ष असलेलं BCS साठी फक्त 55 विद्यार्थ्यांना आपल्या 2 दिवस प्रवेश क्षमता असताना 55 विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण आपल्या जळगाव कॉलेजमध्ये घेत आहेत। आपण एवढ्याच
थांबता आपण यावर्षी जून पासून फक्त एवढं शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण किंवा आपलं 5वी ते 12वी शिक्षण न ठेवता आपण यावर्षीपासून आपण CBSE ची मान्यता आपण जळगाव या ठिकाणी घेतली आहे. कारण आपल्या भागामध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी की कुठेही शिक्षणामध्ये कमी पडू नयेत किंवा शिक्षणामध्ये मागे राहू नयेत. फक्त आपल्या इथं जर CBSE ची शाळा म्हणजे फक्त आपल्याला अकलूजला आपला सर्वसामान्याचा मुलगा अकलूजला किंवा मसवडला शिक्षण घेऊ शकत नाही, ती आपण सोय आपल्या शिवशंभो शिक्षण संकुल जळगाव या ठिकाणी केली आहे. पुढल्या वर्षी जून पासून आपण CBSE चे नर्सरी ते 4थीचा वर्ग आपलं जून मध्ये चालू होत आहे. आपण एवढंच न थांबता पुढल्या वर्षी जून मध्ये आपण आपल्या संस्थेचं शिवशंभो गुरुकुल हे जळगाव या ठिकाणी सुरू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ज्या पालकांचे आज जर विद्यार्थी आपण विद्यार्थ्याची नस काय ओळखली की आपला विद्यार्थी घरी गेल्यानंतर अभ्यास करत नाही, आपला विद्यार्थी मोबाईल मागतो, ही नस आमच्या संस्थेनं ओळखून आपण पुढल्या वर्षी जून पासून शिवशंभो निवासी गुरुकुल विद्यार्थ्यांचा गेट चार्ज घेतला तर त्याला 1 महिना गेटच्या बाहेर जाता येणार नाही. अशा पद्धतीने आपण शिवशंभो निवासी गुरुकुल पुढल्या वर्षी आपल्या जळगाव या ठिकाणी सुरू करत आहे. कारण आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं या स्टेजवरले आपल्या सगळ्या पालकांच्या आशीर्वादानं आपण एवढ्या थांबत नाही. आजच्या काळामध्ये ज्या गोष्टीला महत्व आहे मेडिकल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात महत्व आलेलं आहे आणि मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्या सर्वसामान्याची मुलं शिकता यावी म्हणून आपण जून पासून आपली JNM आपलं जून पासून JNM विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण देता यावं म्हणून JNM ची सुरुवात म्हणजे आपण JNM जून पासून आपलं शिवशंभो शिक्षण संकुल जळगाव या ठिकाणी सुरू होत आहे. म्हणजे आपल्या कॅम्पसमध्ये कोणताही विद्यार्थी उद्या त्या विद्यार्थ्याला आपल्या कॅम्पसमधून पूर्ण शिक्षण झाल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही. अशा पद्धतीची व्यवस्था त्याच पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण करतोय. आपली पडेल्या वर्षी स्कॉलरशिपसाठी इयत्ता 8वीची 4 मुलं राज्यात रँक मध्ये आलते. आपण एवढ्या थांबत नाही बाळांनो, आपली इयत्ता 8वीची 4 मुलं आपल्या राज्यात रँक मध्ये स्कॉलरशिप मध्ये आलेली होती. या वर्षी आपला प्रयत्न 8-10 मुलं तरी स्कॉलरशिप मध्ये बसतील किंवा इतर ज्या परीक्षा आहेत किंवा स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये बसतील. आपण जून पासून दुसरी एक गोष्ट चालू करतोय की ज्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षा शिक्षण घ्यावं लागतंय, बाहेर कुठं जाऊन स्पर्धा परीक्षा शिक्षण घ्यायचंय, त्याच लेवलची लायब्ररी आपल्याला आपण शिवशंभो शिक्षण संकुल जळगाव या ठिकाणी सुरू करत आहे. की विद्यार्थ्याला कोणतेही पुस्तक असू द्या, कोणतेही नेटवर आपल्याला स्पर्धा परीक्षेची माहिती घ्यायची असू द्या, या सगळ्या माहित्या आपल्याला शिवशंभो शिक्षण संकुल जळगाव या ठिकाणी जून पासून मिळणार आहे. कोणताही विद्यार्थी तिथं त्या संकुलामध्ये बसूनच स्पर्धा परीक्षा करेल एवढी तयारी आपण जून पासून आपल्या शिवशंभो शिक्षण संकुल जळगाव या ठिकाणी आपण करत आहे. अजून आपण नीटचे क्लासेस असतील, CETचे क्लासेस असतील, हे आपण ज्या विद्यार्थ्यांना लातूरला जावं लागतंय, बारामती, पुणे, मुंबई या ठिकाणी जावं लागतंय, ती सुद्धा सोय आपण शिवशंभो शिक्षण संकुल जळगाव या ठिकाणी आणतोय. जे विद्यार्थी नीटचा अभ्यास करणार आहेत, जे विद्यार्थी CETचा अभ्यास करणार आहेत, त्यांच्यासाठी आपण जून पासून त्या ठिकाणी आपल्या सर्व क्लासेस सुरू होत आहेत. म्हणजे कोणतीही सुविधा असेल ती आपल्याकडून दर्जेदारपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात एक विशेष बाब सांगतो की तुम्ही सर आपल्या 16 कॉलेज आहेत की तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या कोणत्याही कॉलेजमध्ये गेला तर अशी लॅब तुम्हाला कम्प्युटर लॅब बघायला भेटणार नाही. अनेक जुने कॉलेज आहेत पण अशी कम्प्युटर लॅब बघायला भेटणार नाही जशी आपण आपल्या शिवशंभो इन्स्टिट्यूट कॉलेज जळगाव या ठिकाणी आपली लॅब आजही चालू आहे. आपली कम्प्युटर लॅब कधीही कोणत्याही पालकांनी येऊन पाहावी की कोणत्याही सोलापूर जिल्ह्यातल्या कॉलेजमध्ये BCS कॉलेजमध्ये जर आपल्या दर्जेदार आपल्या लेवलची कम्प्युटर लॅब जर असेल तर आपल्या विद्यार्थ्याला आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश द्यायचा नाही. प्रत्येक पालकांनी स्वतः येऊन तरी आता चालू आहे आपली कम्प्युटर लॅब. एकदा आपण पालकांनी भेट द्या आणि खरंच आपल्याला आपल्या मुलाला सर्व शिक्षण या शिवशंभो शिक्षण संकुलामध्ये मिळेल का याची खात्री करा आणि मगच आपल्या विद्यार्थ्याला आपल्या शिवशंभो शिक्षण संकुलामध्ये प्रवेश घ्या एवढी विनंती करतो आणि आपल्या संस्थेची असेच प्रगती होईल अशी आपल्या सर्वांकडून आशा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.